सर्व धर्माचे सार आई वडिलांच्या सेवेत असून दांभिकपणे धार्मिकतेचे अवडंबर करण्यापेक्षा प्रत्येकाने घरातील वृद्ध माता पित्याची सेवा करून जीवन कृतार्थ बनवावे असे आवाहन करंजी घाट येथील हनुमान देवस्थानचे मठाधिपती महंत ज्ञानेश्वर माऊली कराळे यांनी केले। करंजी येथील आदर्श शिक्षक विजय अकोलकर यांच्या मातोश्री जनाबाई तुळजाराम अकोलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अकोलकर परिवाराने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा परिसरात 51 बहुउपयोगी वृक्षांचे रोपण महंत कराळे महाराज, महंत शंकर महाराज ससे, कल्याण महाराज शिंदे यांच्यासह विविध प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। ऑक्सिजन देण्यामध्ये सर्वश्रेष्ठ ओढ आहे। ओढ आणि पिंपळ 24 तास ऑक्सिजन देतो। म्हणून या आमच्या श्रीमती जनाबाईच्या सुपुत्राने वडाचं रोप आणून स्तुत्य अशा प्रकारचा समर्पक कार्यक्रम राबवला, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो। करंजी गावामध्ये एक आदर्श मातेच्या स्मरणार्थ अकोलकर कुटुंबियाने राबवलेला उपक्रम अतिशय सुंदर अशा प्रकारचा आहे। आताच माऊलीने देखील वृक्षांचं फार सुंदर वर्णन या ठिकाणी केलं, पण जगद्गुरु तुकोबर असं म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे। तर खऱ्या अर्थाने वृक्ष आपले सोयरे आहेत आणि म्हणून सामान्यपणे वृक्ष झालेल्या जीवनामध्ये जर आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर खऱ्या अर्थाने जन आणि वृक्ष हेच फार महत्त्वाचे आहेत आणि म्हणून वृक्षांचं फार मोठं वर्णन आपल्याला करता येईल। परंतु तरी देखील या मातेनं जाताना देखील मला वाटतं गावाला परिसराला ऑक्सिजनची सुविधा निर्माण करून दिली। कैलासवासी जनाबाई तुळजारामजी अकोलकर बाई यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव अकोलकर विजय गुरुजी, महादेवराव अकोलकर, कानिपराव अकोलकर आणि सर्व बंधू यांनी एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। आपल्या मानवी जीवनामध्ये निसर्गाचं, झाडाचं किती महत्त्व आहे हे सर्वजण आपण जाणतो आणि म्हणून सर्व समाज उपयोगी असं काम काही करायचं असेल तर वृक्ष लागवडीचं या ठिकाणी केलं पाहिजे। विजय गुरुजी अकोलकर यांना याबाबत निश्चितच धन्यवाद दिले पाहिजे। आज कैलासवासी जनाबाई तुळजारामजी अकोलकर यांच्या स्मरणार्थ विजय अकोलकर गुरुजी असतील, महादेवराव अकोलकर, कानिपराव अकोलकर आणि सर्वच बंधू यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे। प्रत्येक मानवासहित सर्व प्राण्यांना प्राणवायूची गरज असते, म्हणजे ऑक्सिजनची गरज असते आणि या ठिकाणी वडाची झाडं त्या लावून कायमस्वरूपी ऑक्सिजन मिळण्याची व्यवस्था त्या निमित्ताने केलेली आहे। निश्चितपणे मरावे परी ऑक्सिजन रूपी उरावे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। जनता आवाज न्यूज साठी प्रतिनिधी मयूर मुखेकर, पाथर्डी, करंजी।